घेऊन निघालेलो आता मी सगळीकडे. वेलकम बॅक टू क्षितिज ब्लॉग्स अनदर व्हिडिओ. घाम दिसतोय, घाम सगळं ओलं ओलं झालेलं आहे. पल्सरमधलं संपलेलं पेट्रोल जवळपास 1.5 किलोमीटर पल्सर ढकलत आणली पंपावर. HP पेट्रोल टाकलं आणि आता वाट बघतो लोकेशन यायचे. लोकेशन आली, जॉब लागला तर भाऊ पार्टी देणार, अदरवाईज बरोबर का देणार का नाही पार्टी? नाही दिली तर म्हणजे पार्टी मिळत नाही. म्हणजे पार्टी मिळत नाही. सो दिस इज डे 2 ब्लॉगिंगचा आणि सेम शर्ट दिसतोय, पण काय करणार आता बॅचलरमध्ये काय करू नाही शकत. सो आजचा पण ब्लॉग तुम्हाला आवडेल. डेली ब्लॉगमधला नेक्स्ट व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यापासूनचा. सो स्टे ट्यून. काय वेगळं झालं, हटके काय झालं तर तुम्हाला नक्की दिसेलच. तोपर्यंत बघत राहा क्षितिज ब्लॉग्स. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावांनो, बहिणींनो, बहिणींच्या मैत्रिणींनो, मैत्रिणींच्या बहिणींनो, सगळ्यांनी आणि मित्रांच्या मित्रांनो पण सबस्क्राईब करा चॅनल. भावानं लावलं जॉबमध्ये फोन. बघत राहा क्षितिज ब्लॉग्स. करू जाते काय आरामात जाईल गाडी, आरामात. आपल्या रूम एवढं पण नव्हतं बोलायचं. अरे कसला उतर म्हणा, येताना मला टेन्शन आलं. स्कूटी म्हटलं आता बेल्ट तुटल स्कूटीचं. साहेब पेट्रोल बचावण्यापेक्षा कॉलनीतली माणसं लय सुकान असेल त्या बाबतीत. पेट्रोलला 300 मीटर पेट्रोल वाजते, विचार कर की 200. खतरनाक. चढताना उतरताना घसरला एखादा जायला गणगळ खाली, ब्रेक नाही लागला पायाचा तर आता चढत आहे सगळा. जेवढं वाचवलं त्या डबल घालवायचं आता. संपलं, गाडी ढकलली, सगळं झालं विषय, सगळं जे काय आहे ते. आणि इथं आल्यावरती अचानकच म्हणजे अचानकच सगळंच निघालं पुढचं. मग एका चायनीज नेपाळी माणसाकडून आम्ही ते बसवून घेतलं 5 रुपयात आणि तो निघाला मराठी. फक्त भारत त्याला मराठी येत होतं चांगलं. मग धन्यवाद वगैरे सांगून त्याला त्याचा ॲड्रेस सांगून आता घरी प्रस्थान. भावाला जॉब लागलाय, भावाला जॉब पुढे इकडे बघत बघत ना सगळंच जाईल त्याच्याबरोबर. ब्लॉगिंग डेंजर आहे बाबा ट्रॅफिकमध्ये. एखाद्याने मोबाईल नेल्यावर काय कर ब्लॉगिंग कसं होईल काय म्हणून ब्लॉग बनतोय. परत एकदा मुंडवा चौक. कुठं मस्तपैकी रस्ता विसरलेला आहे मोंडवा चौकात जायला. थांबू थोडा वेळ व्हिडिओ. वॉचमन काकांना रस्ता माहित नाही आणि आम्ही नवीन आहे. तुम्ही पण नवीन आहे का इथं? होय. बघू आता इकडे बघतो आधी, पुढं माहित असलं कोणाला तर. थांबून इथं मॅप लावून बघून. मॉल को जाने के लिए वहाँ से कहाँ जाना है?
आगे से रोड आएगा हाँ। वहाँ से राइट मुंडवा चौक ना, उधर जाएगा। थैंक यू। अभी एड्रेस पूछ के हम लोग निकल पड़े हैं मुंडवा की ओर, और ये कुत्ते भौंक रहे हैं काले गाड़ी को। पार्किंग कहाँ से जाना? लेफ्ट राइट? हाँ लेफ्ट न जायचं। जुडिओ सब कुछ है इधर। ती नाही टीमची गाडी नव्हती। हाँ इतना आता है। फिरून यायला पण 10 रुपये पावती फाडायला लागते माहिती आहे का? 15 रुपये बाबा। मॉल पार्किंग मॉल पार्किंग राईटला आहे। जावे की गाड्या बघ पाठीमागे। आहे की 2 व्हीलर? नाही 2 व्हीलर पार्किंग कुठं आहे? कुणाला विचारायचं? मॉल एक्झिट झाला, एक्झिट आलं इकडे। हाँ चल ना। के लिए भी जगह नहीं है और ये चल खाली खाली चल खाली आते कुठं लाव लक्षात ठेव कुठं घेऊन निघालाय गाडी। अशा रीतीने कुठला मॉल आहे? तुला कधी कुठला आहे? गाडी घेऊन राहिला ॲमॅनोरा मॉल हडपसर नाही कुठलं? हां मुंडवाच्या अलीकडं। आणि चाललं आपलं म्हटलं घरी आपलं रूमवर गरम होतंय, आणि आल्या सगळ्यात पहिल्यांदा काय दिसलं जे महिन्यात बघत आली ती पतंजली। पतंजलीसाठी इथपर्यंत आलो। ए थांबेल इलेक्ट्रॉनिक चार्जिंग स्टेशन मॉलमध्ये चार्जिंग स्टेशन। ये जुडिओ आवी गयो। जुडिओ जाऊन येऊया चल, शर्ट भेट बघून बघा येते का नाही तुला? जर घ्यायची इच्छा झाली तर घेऊ, नाही तर राहू दे, एवढा काही विषय नाही। कुणाला तरी विचारू, पण आपल्याला जो डाऊट आहे का नाही, हाऊ टू वर्क इन जॉब, हाऊ टू वर्क इन मॉल, त्याला त्याचं काम आहे। एक हे कुठं घेऊन निघालो मी घेऊन निघालेलो आता मी सगळीकडं। कुठला तरी परफ्यूम घ्यायचा आहे रे चांगला, हे दिसतात गर्ल्स। विषय नुसतं फिरण्याचाच आहे। How am I looking? जे बघायला गेलो ते तर मिळालंच नाही। जुडिओतला चांगला परफ्यूम आवडला होता, पण देखने के लिए थाईच नाही। चला लय फोटो बिटो काढले, आता जाऊ रूपवर। बस झालं, संपलं बजेट फिरायचं। माणसांचं शॉपिंगचं बजेट असतं, आपलं फिरायचं बजेट आहे काय? बरोबर आहे काय? हां तर फिरायचं बजेट संपलंय, सो लेट्स गो। ज्योतिषी कुठे समोर ज्योतिष मामा वाव। थांब जरा, साठवून ठेव जे बोलायचं आहे ते। थांब जरा, मला माहित आहे तुला काहीतरी बोलायचं आहे, साठवून ठेव। जंगली रमी पे आओ ना महाराज। मेरा मुंह निकाल गई।
मेरी जबान टूट गई यार. तर पोलिसीमध्ये वास्तुविशारद कसं प्रोफेशनल झालंय ते आता कळ काय प्रोफेशनल आहे तो जॉब त्याचा स्टडी आहे पूर्ण आता माणसं सर्टिफिकेट घेऊन करतात ऑनलाईनचे ॲस्ट्रॉलॉजर येतं माहिती आहे का फुकटची काय ॲड करू मी हां तर ती एक ॲप आहे त्याच्यावरती होतं मला बेला विटाचा लक्झरी परफ्यूम बघायचा होता पण आपण येड्या उलट इथं किती जण येत असतील त्यांच्याकडे माहिती आहे का सो अशा रीतीने फॉर एव्हर 21 यार मला बेला विटा बघायचं आहे माझ्या पाठीमागे बेला विटा आहे तो बघायचा मला मी किती वेळा ॲड बघितली थीम आहे मिरर आहे काय ग्राउंड फ्लोअर ईस्ट ब्लॉक अच्छा रे काय झालं अजून बसले 20 रुपयाच्या मानाने एवढी हवाबाज झाली आहे की नाही थंड त्यात पण घाम येतोय म्हणजे 20 रुपये पण नाही तसलं नाही सेन्सर म्हणजे हिता आल्यावर अचानक चालू होणार अरे पळते अगोदर घसरते विषय डेंजर आहे कंप्लेंट टाइम डिप्लोमा केलेल्याचा फायदा झाला असेल फक्त मॉलमध्ये फिरायला यायचं नसतं फायद्याचं पण बघायचं असतं बरोबर काय भावा मग असलं जॉब भेटला ना असला खतरनाक जॉब भेटला ना कम्प्युटर डायरेक्ट 27,000-27,000 रुपये पेमेंट नुसतं फिरून काय मिळत नाही रीतीने ये थांब करते रहता है तर आपल्या मॉलमध्ये आपल्या काय काकांचा का चुलत्यांचा का कोणाचा मॉल आहे इथून बाहेर पडले आता इकडनं डायरेक्ट रूमवर जायचं आहे मुंडवा चौक से सीधा मांजरी और मांजरी से रूम पे और रूम से ड्रीम में तो चलते हैं अगर उधर कुछ मिला और रिकॉर्ड करने के लिए तो करेंगे म्हणजे रेकॉर्ड करेलच असं वाटतंय सो गॉगल काढून गाड्या चालवा नाही तर अंधारात कळत नाही काय चाललंय काय नाही अशा रीतीने हा डोंगर चढून झालेला आहे म्हणजे चढतो आहे सिक्युरिटी इकडे लेफ्ट बटरफ्लाय वेर आर यू काय झालं सगळी गो कोणावर हे मित्रांनो अशा रीतीने संध्याकाळच्या 8:30 आणि विषय असा आहे की केस ओढली काय झालेत आपके वाईने अभी की आहे आणि वाट लागले सकाळी काय छोले भटुरे खाल्लेले सगळे छोले भटुरे सेपरेट बाहेर आले मस्तपैकी आणि ब्लॉग एंड करायची वेळ आली अशा रीती सो दिस इज फॉर टुडे अँड वी आर इन मांजरी चौक मांजरीच्या कुठल्या तरी चौकात आहे इकडं आल्यावर गोरा झालाय चेहरा चांगलाच फरक पडला उजळलाय मायनीत वारा फिरून हे बघ कसं आहे तुला पण फरक अजून जरा थोडंसं थांबलं ना आणि अशा रीतीने ब्लॉग एंड करूया त्या व्यक्तीचा चेहरा बघा उजळ पडा राहा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा मी पण उन्हातच फिरतोय मी काय पानबुडी घेतली काय हां मला 5-6 दिवस झाले जरा जास्त दिवस झाले त्यामुळं होईल तुला पण 3 दिवसात तू पण असा तर असंच होतं काहीचं आता टॅबलेट दाखवतो तुला खोटं वाटतंय काय मला त्रास होतोय ते बरोबर काय की नाही प्रूफ पण ते दुनिया ये देखो एक जेवणाआधी एक जेवणानंतर तर दॅट इज फॉर टुडे आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर टाइमपासवाले ब्लॉग आहे येतील शनिवारवाडा वगैरे जरा छोटे मोठे तिकडचे ब्लॉग येतील थोड्या दिवसानं जरा अजून सेटल होते सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर अँटिल देन गुड बाय सबस्क्राईब करा चॅनलला माहीत असेलच बाकीचं बाय